इन्क्वायरी ज्या न्यायदंडाधिकारी ठाण्यांनी केलेली आहे कस्टोडियल डेथ अक्षय शिंदेची, त्यांना मी धन्यवाद प्रथमतः देतो. आता जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की ऑब्झर्वेशन्स आणि मेहरबान न्यायालयाने न्यायदंडाधिकारी जे आहेत ठाण्याचे, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत, काय ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याच्यावरती मी स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रत्येक घटनेचं उत्तर देतो. म्हणजे तुम्हाला अशी उत्तरं मिळाली तर तुमचे प्रश्न येणारच नाहीत अशी मला खात्री आहे. पहिलं जे आहे की सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं, त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली, तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फायर केल्याच्या नंतर तो गनशॉट रेसिड्यू जो असतो, फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे. परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत, ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाहीयेत. सेकंडली, जर फिंगरप्रिंट पाहिलं तर ज्या पिस्टलने अक्षय शिंदेनी पोलिसावर फायर केला म्हणून म्हटलंय त्याच्यावर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीये. असं ते मी जे काय सांगतोय ते वाचन केल्यानंतरच सांगतो, माझ्या मनाचं काही सांगत नाही. ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटलवर पण त्याचे फिंगरप्रिंट नाहीयेत. आता आपण येऊ ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळी अक्षय शिंदेने मारली असं एवढा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं, त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ. आता त्या जे एपीआय मोरे आहेत त्यांचं नाव, त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेसिड्यू असणं गरजेचं आहे गनशॉटची त्याच्यावर पण नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीडिया समोर तर वेगळं म्हटलं, परंतु यांचे जे एपीआय मोरेंची स्टेटमेंट जी आहे जी खाली रेकॉर्ड केली त्याच्यामध्ये त्यांचं असं कुठेच म्हणणं नाहीये की अक्षय शिंदेने त्यांचं पिस्टल छिनलं आणि त्यांनी फायर केलेली आहे. अक्षय शिंदेला मारण्याआधी जर आपण रिपोर्ट जर पाहिले तर त्याला टॉर्चर केल्याचं दिसून येतंय, कारण की त्याच्या गुडघ्यावर पण जखमा आहेत. त्याचबरोबर त्यांचं सीन रिक्रिएशन जो केला होता, सीन रिक्रिएशन इन द सेन्स कशी कशी घटना घडली सीआयडी कडून, त्या घटनेचं सीन रिक्रिएशन मध्ये देखील त्याची तपासणी मेहरबान न्यायदंडाधिकारी यांनी केली. त्याच्यातून पण ते सीन रिक्रिएशन मध्ये हे निदर्शनास येत आहे की 4 पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी, ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होते. त्यानंतर एफएसएल रिपोर्ट जर पाहिले, आमचं म्हणणं नाही, आता एफएसएल रिपोर्ट आमच्या जी कथन आम्ही डे 1 पासून करतो, इट इज अ कोल्ड ब्लडेड मर्डर, इट इज अ मर्डर, त्याला देखील एफएसएल रिपोर्ट दुजोरा देतोय. त्याच्यामध्ये एफएसएल रिपोर्ट प्रमाणे आमच्या सबमिशनला, आमच्या म्हणण्याला अर्थ आहे. यांनी अक्षय शिंदे आणि त्याच्या आईवडिलांनी जी काही स्टेटमेंट कोर्टासमोर दिलेली आहे ती सत्य आहे असे दिसून येत आहे. आणि याच्यामध्ये एकंदरीत 5 पोलीस अधिकारी, ज्याच्यामध्ये संजय शिंदे सिनियर पीआय, निलेश मोरे एपीआय, अभिजित मोरे हेड कॉन्स्टेबल, हरीश तावडे हेड कॉन्स्टेबल आणि सतीश खताळ पोलीस कॉन्स्टेबल, या 5 अधिकारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूस जबाबदार आहेत असं निरीक्षण मेहरबान न्यायदंडाधिकारी ठाणे यांनी नोंदवलेलं आहे. आणि त्या निरीक्षणाचा रिपोर्ट ज्यावेळेस मेहरबान उच्च न्यायालयामध्ये सादर केला तर कायद्याप्रमाणे पोलिसांनी ज्यांनी कोणाविरोधात आता हे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलंय त्यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल